घ्यायला ऐपत लागते, त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील ऐपतच लागते. पुण्य फळले बहुत दिवसा करणार मी तुमचा अनुग्रह घेईन. श्रीपाद महाराजांचा मार्ग जर चुकीचा असेल, रामदास बाबांचा मार्ग जर चुकीचा असेल, मी तुमचा अनुग्रह घेईन. खरं सांगा, देव प्राप्तीचा विषय आहे का प्राप्तीचा विषय आहे का प्राप्तच आहे? खरं बोला. पण खऱ्याची माय मरून गेली, लबाडांची जिवंत राहिली. देव प्राप्तीचा विषय आहे का प्राप्तच आहे? कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो, किलोभर कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो. मुंगडीच्या पाया इतका देखील मेंदू कमी चालत नाही. कीर्तनकार महाराज असू दे, पण नाहीतर ब्रह्मदेवाचा बाप असू दे, कीर्तन समजणं एवढं सोपं समजायचं नाही. देवा आहे, देवा आहे, देवा आहे. देव 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 आमच्या सारख्या पोटावर लागलेल्या माणसांनी बाजार मांडला. जनता जनार्दनाचा दोष नाही. प्राप्ताची काय प्राप्ती करणार? प्राप्ताची काय प्राप्ती करणार? अरे जग निर्माण व्हायच्या अगोदर होतं, जग निर्माण झालं तेव्हा पण होतं, कालच्याला पण होतं, आज पण आहे. जगाचा प्रलय जरी झाला, त्या गोष्टीमध्ये तीड मात्र बदल होणार नाही. अविनाशकारी आपुल्या संतांची तर प्रमाण राहिली नसते मित्र. संत वचन जर राहिलं नसतं, संत साहित्य जर राहिलं नसतं, आपला मर्डर केला असता या आतंकवादींनी. हे भाऊदादाचे राहिलेच काय? अरे अरे धर्माची निंदा करतात माणसं. धर्म कशाला म्हणता याला समजतच नाही. तुम्ही बाबा म्हणताय. धर्म अनंत ब्रह्मांडाचा एकच, त्याला आत्मा म्हणतात. प्राप्त का अप्राप्त? अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून घ्या, प्रश्न मिटला. कशाला म्हणतात ज्ञान? जुवारी पाच घेतला बुवा, कशाला म्हणतात ज्ञान? अभ्यासाला ज्ञान म्हणतात का? कशाला म्हणतात ज्ञान? ज्ञान बोलायचा विषय नाही. ज्ञान बोलायचा विषय नाही. ज्ञान जर बोलायचा विषय राहिला असता, माझ्या हिंदुस्थान देशाला गुरु आणि शिष्याची परंपरा लाभली नसते. डोकं चालत नाही का? डोकं चालत नाही. पहिल्या बायकोला देव नाही पावला तर दुसरी, इथं कसं चालतं डोकं? दुसरी नाही पावला तर तिसरी, तिसरी नाही पावला तर चौथी, चौथीला पावला तर पहिला कोकणा निघून जातात. भावात पुऱ्या दत्त घेतात. वंश खंडन होऊ नये. इथं कसं डोकं चालतं? इथं नाही डोकं चालतं. कुठून आला म्हणतात घोटीचा बुवा, अंगात देव आणतो. असं का? देव अंगात आणायचा असतो का? अंगातच आहे. आता सांगणाऱ्याचा ज्या टकोरा ठिकाणावर नसेल तर ऐकणाऱ्यांचं कधी ठिकाणावर यायचं? धर्म दृष्टीने जे दिसतं ते आज आहे, उद्या नाही. 3-13-18 जे दृष्ट खरं बोला, खरं बोला. भाऊ खरं बोल. या चांबड्याच्या डोळ्यानं जे दिसत ते आज आहे, उद्या नसेल. पण आणि ज्या या चांबड्याच्या डोळ्यानं दिसत नाही ते समजून घ्यायचं असतं ज्ञान दृष्टीने, बुद्धीच्या डोळ्याने बघायचं असतं का समजून घ्यायचं असतं? खरं बोल बरं.
देव ही गोष्ट समजून घ्यायची असती, बुद्धीच्या डोळ्यानं का बघायची असते. आम्ही बघायला निघालो का समजून घ्यायला निघालो? चांबड्याच्या डोळ्यानं जर दिसत असेल, बघत असत्याल, तर आज आहे उद्या नाही पानिपत होणार 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 होणार. 300-350 वर्षापूर्वी आमचे तुकोबा सांगतात. तुमचे आहेत का नाही मला माहित नाही, मी त्यांचा वारसदार आहे. अरे हा तर खरा वारकरी संप्रदाय. पोटावर लागलेली माणसं समजून घेत नाही. मला कशाला तडतड करायला होता? क्षणोक्षणी हाची करावा विचार, या अभंगाचा 2 नंबरचा इतिहास तुकोबाराय सांगतात. अरे आमच्या सारख्या पाखांडी गल्ली बोळातल्या बुवाचं नका ऐकू, पण ज्ञानोबा तुकारामाचा तरी ऐकायला पाहिजे का नको ऐकायला? कुठून आलाय पंत म्हणतात, कुठून आलाय पंत? अरे ज्या माईनं जन्म दिला त्या जायच्या पातळामध्ये हात घालता काय बोकड्या? आणि कीर्तन प्रवचन सांगताय काय म्हणाय पाहिजे आता? ज्यानं तुला पैदा केले त्याला नाही तीनशे वर्षापूर्वी आमचे तुकोबा सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. या अभंगाच्या 2 नंबरला इतिहास तुकोबारायचा आहे. काय सांगतात तुकोबाराय? हे मत आहे तुकोबारायांचं. नाशिवंत देह जाणार सकळ. आता हे उदाहरण जे आहे ते ठराविक लोकांसाठी आहे का इथून तिथून सगळ्यांसाठी आहे? आता हे उदाहरण कलियुगाला लागू आहे. देवी देवता सनातन धर्माला लागू ना काय प्रमाण? हे जे प्रमाण आहे हे प्रमाण म्हणजे काय पचके एवढं आहे काय? याला सीमा पांढरी आहे काय? तालुका जिल्हा आहे काय? प्रांत देश विदेश आहे काय? मग हा युग तो युग आहे का? अरे सगळ्या युगांमध्ये हे प्रमाण लागू आहे. संतांचा विचार म्हणजे मर्यादित नाही. नाशिवंत मराठी शब्द कळत नाही काय? मराठी शब्द कळत नाही? महाराज येणार आहे तू? मराठी शब्द कळत नाही काय? अमेरिकन, इंग्लंड, जपान, रशिया, ओरिसा, बंगाल, पंजाब, हरियाणा, मद्रास, जम्मू काश्मीर, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र, कर्नाटकातली भाषा आहे का महाराष्ट्रातली मराठी आहे? नाशिवंत देह जाणार सकळ. ठराविक युगाला लागू आहे का सगळ्या युगाला लागू आहे? मग हे तर नाही उर्व आले अवतार कशाला म्हणताय? मग नाही समजत शब्द. अरे आम्ही लागलो उपाधीच्या नादी, आम्ही लागलो आकाराच्या नादी. ज्याच्यामध्ये बदल होणार आहे लागलो आम्ही त्याच्या नादी. आणि डिपार्टमेंट साधू संतांनी शोधून ठेवलेला असाय त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. नाही नाम चिंतांती शस्त्रांनी नाही नमती पाव आहे ना श्लोक. अरे साधू संतांच्या संत साहित्यावर फावड्यानं पैसे ओढले जातात, सौदा केला जातो. पण शब्दांचा कधी विचार केला का? केला शब्दांचा विचार? देव मर्यादित का विश्वव्यापक? खरं बोला, देव मर्यादित का विश्वव्यापक? देव फुटल्या एवढा असतो का? देव कॅलेंडर पुरता असतो का? देव घरातल्या तेवढा पुरता असतो का? देव तीर्थक्षेत्रापुरतं? खरं बोलू का? खरं बोलू. अरे आमचा रस्ता चुकला राजा हो. सांगणाऱ्याचाच रस्ता चुकला तर ऐकणाऱ्यांचा कसा ठिकाणावर राहील? आम्ही करतोय ते चुकीतच करताय. आम्ही करतो ते चुकीचं करताय, चुकीचाच करताय. आमचे पैठणचे नाथ बाबा सांगतात, वाराणसी तीर्थ क्षेत्रानाश दिसायला वाकडा तिकडा आहे, असायला तांबडा आहे.
चवीला कसा आहे? चवमुळे याला किंमत का? याच्यामुळे चवला किंमत आहे. चवीमुळे याला किंमत आहे ना? चव दिसते का? चव दिसते नाही ना? दिसत. आणि दररोज म्हणतात त्रिगुण सारा वचांड धरणारा कोणी नाही. सगळी मनमानी आणि त्यांचं काय ऐकतं असं म्हणतात. मग तुझं काय खरं आहे? मग सांग ना, मी तुझी माळ घालतो ना. मग त्रिगुण सार निर्गुण हे सार कधी केला का विचार? तुमच्या गावाला पेपर येतो, पेपर वर्तमानपत्र येतं, 2-4-8 पानं असतात. त्या 2-4-8 पानांमध्ये शेवटच्या कोपऱ्याला कुठेतरी उलू उलू बातमी असते. बातमी खरी का खोटी? खरं बोला बरं. अरे पेपरातली 3 पाठ बातमी खरी आहे. संतांची अभंगवाणी आरडायला काय? स्वतःही झोपत नाही, लोकांनाही झोपून देत नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, कडेल बघत बसल्यानं कळेल, आरडल्यानं कळेल का प्रत्यक्ष खाऊन बघितल्यानंतर कळेल? महाराज कवा कळेल? बघितल्यानं कळेल, आरडल्यानं कळेल, कथा सांगल्यानं कळेल का प्रत्यक्ष खाल्ल्यानं कळेल? डोकं नाही चालत ना? कवा कळेल? प्रत्यक्ष आजमावून बघितल्यानंतर कळेल. पाण्यात आला मासा. आता ऐकायचं का? पापी माणसाला नाही कळत रे. पापी माणसाला बायकोची जी बहीण असते ना, तिची भाषा कळते. ज्ञानोबा तुकारामाची भाषा कळत नाही. कीर्तन उरकल्यानंतर म्हणतील कोणाला लावता रे आजचा बुवा? म्हणजे मी आतंकवादी एका बॉम्ब टाकायला आलो का? मी मला ताडी धरता येत नाही का? साच आणि मवाड निघले आणि रसाड ही ओळी मला माहित नाही कराय. कणप्यात येऊ करायचं चढवून मला हे माहित नाही का? का तळतळ करायला होतास? तुम्हाला हे प्रमाण माहित आहे ज्ञानोबाचं? हरीचं हरिबुद्धी जपे हरीला बुद्धीनं जपायचं असतं, म्हणजे ध्यानात ठेवायचं असतं. बघा समोर ती गाडी उभी आहे. व्यवहारासाठी गाडी म्हणावं लागतं. व्यवहारासाठी वाचेशी सुलभ, व्यवहारासाठी गाडी मोटर म्हणावी लागते. देवाण घ्यावान द्यावी म्हणून. अधिष्ठान काय आहे गाडीचं? लोखंड पत्राच आहे ना. लोखंड पत्रात ध्यानात ठेवावं लागतं. हरी बुद्धीनं जपायचं असतो. ध्यानात ठेवून वैखरी चालत नाही. वैखरी व्यवहाराच्या जागेवर. कोणी विचारलं तर वाचेशी सुलभ. बाबाजी फुले सांगितले. आज मी दिव्याला आलो सुदाम दादांकडे. त्यांचे जावई आलेले होते डॉक्टर कुणाल. आणि त्यांचा आणि माझा विषय झालाय. हेच उदाहरण मांडत होतो मी. बाबाजी आपले, तुम्ही राजहंसेत मित्र,
तुम्ही श्रीपाद महाराजांचा कासरा धरलाय. तरत राहा. अरे दगडांचा उद्धार केला नामाने तुम्हाला कसं सोडून राजा. तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या भाग्यानं उदय घेतला मित्रा. तुमचे आजोबा पंजोबा चांगले असतील, तुमचे मायबाप पवित्र असतील म्हणून तुम्ही इकडे आलात. अभागी माणसं इकडे येऊ शकत नाही, भानामती म्हणून लांब जातात. भाग्यवान माणसं धन्य माता पिता आहेत. हरी नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली. बलभीम बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली. कोणी जर आपल्याला विचारलं आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये तुमची मालिका सांगा, तुमच्या परंपरेचे जे युग पुरुष होऊन गेली त्यांची नावं सांगा, परंपरा सांगा. आपणाला परंपरा सांगता यायला पाहिजे. मी या परंपरेतला अनुयायी आहे. आणि ज्याला परंपरा जर माहिती नसेल त्यानं झाडाले फाशी देऊन मरावं. अरे ही आपल्या थोरा मोठ्यांची परंपरा आहे. नाम नाही उमगलं कडेल पण परंपरा होऊन जावी. मी या परंपरेचा माझी खानदान आहे ती. मी त्या खानदानीच आहे. माझी खानदान पवित्र आहे. माझी खानदान भेसळ नाही. कोणाची खानदान मला तपासायची नाही, पण माझी खानदान 24 कॅरेटची आहे. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली. बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, ओ सखयानंद माऊली. शांतमाये माऊली, बंडोबाबा माऊली, शांतमाई माऊली, बंडोबाबा माऊली. अरे बंडोबाबा माऊली, दादा शिरो बाबा माऊली, श्रीपाद बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, ओ रोहिदास बाबा माऊली. श्रीपाद बाबा माऊली, रामदास बाबा माऊली, नारायण बाबा माऊली, ओ रोहिदास बाबा माऊली. बाबा माऊली, ओ शंभूनाना माऊली, बाबा माऊली, ओ शंभूनाना माऊली, बाबा माऊली, बाबा माऊली.
माऊली दादा नारायण बाबा माऊली कैलास बाबा माऊली ओ सर्वजण माऊली तुका मनी पापी श्रीपाद महाराज की, दास बाबा की, साधू संतांची की. कलियुगामध्ये उतार भगवंताच्या नावानं होणार, अन्यथा कशाने उतार होणार नाही. सगळ्यांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीचा नावे. एका गावाचा मी दृष्टांत तुम्हाला सांगतो ना. अभंगाच्या प्रथम वडकडे येतो. तालुका पातळीचं वौगे 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 तेवढ्यासाठी मी इथं आलो. वौगे वौगे मायावर मी तुम्ही असं विचारत. लेकराले भूक लागली तुम्हाला कवा कळतं? ते रडायला लागतं, घामाघूम होत, अश्रुपात व्हायला लागतो, लाल शंभूळ एक होते, लाल कुंड होत आणि लगेच तुम्हाला कळतं, तुम्हाला जाणवायला लागतं. छाती फुगून येते, छाती फुगून येते, छातीला पान्हा येतो, छातीमध्ये मुंगड्या येतात, छातीमध्ये काहीतरी असं गुदगुल्या झाल्यासारखं वाटतं. किती दाबण्याचा प्रयत्न केला तरी ब्लाउज मधून थेंब थेंब दूध काय बाहेर पडायला लागतं. जावे त्याच्या वंशा देवाकडे. नाव ठेवणाऱ्याला लाज नाही वाटत का नाव ठेवताना? सद्गुरु अमृत पेले नाम तुमच्या जीवनामध्ये परिणाम करणार आहे. परिणाम कशाने होणार नाही. देह मी का आत्मा मी देह माझा आहे, मी देह नाही. भगवंताचं नाम परिणाम करणार आहे, अन्यथा कुठलीही उपासना परिणाम करणार नाही. खरं बोलतो मी. संत एकांती फैसले सर्व मेंटल होते काय ते? का त्यांच्या वायू उलट्या जोडल्या होत्या? कडावणा माणसाला जे करायला सांगितलं ते करत नाही, भलतच. जिथं डोकं लावायला सांगितलं तिथं नाही लावत, भलत्या ठिकाणी लावतात. असू द्या कीर्तनकार महाराज, मला त्याच्याशी काही केलं नाही. अरे दररोज हजारो लोकांना धरून बसताय तुम्ही. जे सांगायला पाहिजे ते सांगावं का भलतच काहीतरी सांगावं? असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, असं नाही केलं का तसं होईल. आमचं आम्ही बघून घेऊ, तू तुझं बघ. केले कर्म झाले त्याची असं करा तसं करा. आमचा प्रारब्ध झाला, तुम्ही काही करू शकत नाही. आंब्याची कोय लावल्यानंतर आंबाच आणि चिंचुकी टोचल्यानंतर चिंचोकी. 6 महिन्यापर्यंत पानांना छैऱ्यावर पडावं लागलं पिता मानला. आणि तुम्ही कोण सांगणारे आम्हाला ते? कलियुगामध्ये उद्धार होणार भगवंताच्या नावाने.
नाम कशाला म्हणतात सांगणाऱ्यालाच माहित नाही, आव्हान आहे आपलं. आणि जर माहिती असेल मग समाजाला वंचित का ठेवलं? मी हजारो लोकांमध्ये बोलतो दररोज. नाम जर माहिती असेल समाजाला वंचित का ठेवलं? मग समाजाला का वाटलं नाही? मग समाजापुढे का मांडलं नाही? मग याचा अर्थ म्हणजे माहित नाही. याचा अर्थ म्हणजे माहित नाही. आळ्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार? भगवंताचं नाम कशाला म्हणतात जरा व्यवस्थित ऐका. नवीन कोणी आलेला असेल मेहरबानी करून डोक्यातनं काढून टाका. जरा रेंज मध्ये या आणि ज्यांना माहित आहे त्यांना जरा निच्यावर या. भगवंताचं नाम आम्ही घेत नाही, आम्ही नाम घेतो हा तुम्हाला भ्रम आहे. आम्ही काय घेतो? आम्ही घेतो उपाधीला ठेवलेलं नाव. उपाधी कोणाची असू द्या, संघ नाव घेऊन आलेले नाहीत, नाव ठेवलेलं आहे. काय बोलतो मी? कळतं का नाही? का नाही कळत? कळत नाही. आम्ही देवाचं नाम घेतो हा भ्रम आहे. आम्ही घेतो ते नाव. उपाधीला जे ठेवलेलं आहे संघ आणलेलं नाही. तुमचं नाव काय आहे? तुकाराम. तुकाराम काय कटवट आणलं होतं का आईच्या उदरात येताना? तुकाराम काय हातावर गुंतून आणलं होतं का येताना? तुकाराम काय खिशात पाकिट आणलं होतं का? याले तुकाराम म्हणतात. पाकिट आणलं संगमी. उपाधली या बालकाशी दररोज सांगताय लोकांना. टपोरा काही कहाण पडलं का? उपजली या बालकाशी नाव नाही दयापाशी. 5 दिवसाचा, 12 दिवसाचा, 6 महिन्याचा, वर्षाचा झाला कोणीतरी आजा आजीनं, काका काकीनं, मामा मामीनं, चुलत्या चुलतीनं, बहिणीनं, दाजीनं, शेजाऱ्यांना, पाजाऱ्यांना मरायचं करा. कोणीतरी व्यवहार चालावा म्हणून या उपाधीला नाव ठेवलेलं आहे. नाव केवढं आहे? नाव उपाधी पुरतं नाव आहे. माझं नाव धनराज आहे. या खांद्याच्या इकडं पाणलेलं आहे का थोडं? भाताच्या दाणे एवढं इकडं माझं नाव. गुडघ्याच्या इकडं नाव माझं आहे का पांगलेलं? या करंगडीच्या इकडच्या बाजूला पांगलेलं नाव आहे का माझं? माझी जेवढी बॉडी आहे तेवढं माझं नाव आहे ना. याला सोडून नाव आहे की? नाव केवढं आहे? उपाधी पुरतं नाव आहे ना. खरं बोलतो ना मी? उपाधी पुरतं नाव आहे. नाव घेतल्यानं सत्कर्म घडेल. उपाधी कोणाची असू द्या, उपाधीला ठेवलेली नाव कोणाची असू द्या, कोणा खरं बोलतो बरं मी, कोणाचीही असू द्या. गर्ग मुनीने नाव ठेवलेलं होतं. मला कशाला बोलायला लावताय? तुम्हाला काय माहित नाही का? तुम्हाला मेलेली माणसं जिवंत करण्याची विद्या आहे. इथं काय डोकं गाण पडलं काय? गर्ग मुनीने नाव ठेवलेलं होतं. कृष्ण का संघ आणलेला होता. खरं बरोबर? उपाधी पुरतं नाव आहे. आणि नाव घेतल्यानं सत्कर्म घडतं, फेर चुकत नाही. परमार्थ सत्कर्म वाढवण्यासाठी नसून फेर चुकण्यासाठी परमार्थ आहे. कीर्तनकार महाराज येणारे, तू कळत नाही काय? तू श्रीमान. आम्ही घेतो ते उपाधीला ठेवलेलं नाव. आणि नाव उपाधी पुरते. आता नामाचा विषय आला. नामाचा नाम केवढं आहे? नाम केवढं आहे? नाम आता हा 800 वर्षापूर्वीचा ज्ञानोबारायांचा हा इतिहास आहे. हा इतिहास ज्ञानोबारायांचा. किती लोकांचं लक्ष आहे? किती लोकांचं लक्ष आहे? आणि लक्ष जर राहिलं असतं तर तुम्ही नाव ठेवली नसती. 5000 लोकांनी ज्ञानोबांना हा सिद्धांत मांडून ठेवलेला शास्त्रामध्ये नामाच्या बाबतीत बोलायचं नाही. नाही 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 नाही, ते अक्षराचे अव्यक्त. ज्ञानोबा खासडा झालं काय? खासडा झालं काय? खासडा झालं काय? दिसत नाही. नाम केवढं आहे? नाम मुंबई परिसरापुरतं नाही. नाम जळगाव भुसावळपुरतं नाही. नाम हिंदुस्थान देशापुरतं नाही. अरे अनंत ब्रह्मांडाला व्यापून अजून नाम शिल्लक आहे. नामाच्या बाबतीत बोलायचं नाही, फक्त त्याला परंपरा लागते. ते अक्षराचे अव्यक्त, निर्देश देश काल रहित. मला बोलायला लावता का तुम्ही? उद्धार होणारे नामानं. नाम पंढरपुराला मिळत नाही. नाम तिथं गणगोळ्या मिळतात. नाम आळंदीला मिळत नाही, तिथं माडी मिळतात. नाम
परंपरागत साधूच्या मुखातनं वधून घ्यावं लागतं मित्र. गुरुमुखे वृत्वय जैत दिशे आहे ना, शब्द आहेत ना, तरी नाव कसे ठेवायला पुढे येतात. एक शेवटचा दृष्टांत तुम्हाला सांगतो मी. माझ्या हातामध्ये माचीस पेटी या माचीस पेटीमध्ये 50 काड्या आहेत. 2 रुपयाला माचीस पेटी मिळते. 49 काड्या आत राहू द्या, एकच काडी बाहेर काढा आणि पाठीमागून पोवाले लावून द्या. 34 किलो वजन आहे माझं. 15 मिनिट फक्त इकडे ओढू नका. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राग करणार नाही, राग करणार नाही. एक 3 पाठ एक काडी नाम कर म्हणजे परिणाम करणार नाही. अरे माल मोटरभर कापूर असू द्या, कापूर माल मोटरभर कापूर असू द्या, माल मोटरभर एकच काडी लावली ना औषधाले सुद्धा राखुंडी सापडणार नाही. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. पण नाम कळणं हा विषय खूप महत्वाचा आहे. स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे आहे ना. ओढ आहे ना, आहे ना. मी महाराष्ट्राचा मंत्री व्हायला पाहिजे, पण एकटं कुत्र असल्यामुळे त्याला विलाज नाही. तुमच्यासारख्या भाग्यवंतांचा जर पाठिंबा राहिला तर मंत्री सुद्धा होईल. नको म्हणणाऱ्याला नाही गोड्या घालून उडवलं मग बोला. ज्ञानेश्वरी डोक्यावर धरून थाय थाय नाचण्यासाठी नाहीये, समाजा पुढे निवड मांडण्यासाठी नाहीये, समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. काय सांगते ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी? वयाच्या 16व्या वर्षी क्रांती आहे ज्ञानोबरायांची. ज्ञानोबरायांचा होठ जर दाबला असता मित्र हो, दोस्त हो, सज्जनो, नामदारकांनो, हरिजनांनो, ज्ञानोबरायांचा होठ जर दाबला असता, आल्या असत्या दुधाच्या धारा मायावर, आल्या नसत्या रक्ताच्या चिरकांड्या. अरे एवढ्या बारक्या वयामध्ये ज्ञानोबाने क्रांती केली. स्वर्गा पुण्यात्मके पापी येईजे, पापात्मके पापे नरका जायचे. मातेचे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. सत्कर्म केल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होईल, पाप केल्यानंतर नरकाला जावं लागेल. आणि माझं जर करत असाल, शब्द कळतो का? माझं जर करत असाल, माझं करणं म्हणजे काय? कणपडे उघडणं. माझं जर करत असाल म्हणजे काय? मला बोलायला लावता काय तुम्ही? माझं जर नामस्मरण करत असताल, मोगी नाम हाती
सांगणारे जे माणसं आहेत ना ते उदारीचे. हो, जा तुम्हाला कुठं जायचं तिथं जा. सांगणाऱ्याचे जे माणसं आहेत मायासारखे तुकड्यावर लागलेले ते उदारीचे. संप्रदाय रोखीचा आहे. कोटी कोटी यज्ञ तुकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर आरडत राहिलो किती पिढ्या गेल्यानंतर होती. भाषा समजते ना. सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर आपण हाका मारत बसलो, हा म्हणला मी 80 वर्षाचा माडकरी आहे, मी 90 वर्षाचा वारकरी आहे, चांगली गोष्ट आहे, गप्प जरा. मुखी नाही राम नाम काय जपतोशी श्रीराम, वर करून या तोंड हाका फोडितो प्रचंड, काय गातो ते कळेना राग आळवितो नाना, तुका म्हणे मूळ जना देव देही का पहाना. भाग्याचा मी ज्ञानोबा तुकाराम धकल्यानंतर श्रीपाद महाराजांचा मी वारसदार झालो. मी भाग्यवान आहे. हा, संत वचनाचा मला मोठा अधिकार आहे, नाहीतर भुवा लोकांचा माझ्यावर लय राग. सर्वसामान्य जनतेचा आहे का नाही मला माहित नाही, पण भुवाला मी मेल्यानंतर नक्की फटाकडे फोडतील ते. पण मी केव्हा मरीन हे तुमच्या हातात नाही राजा. हे श्रीपाद महाराजांच्या रामदास महाराजांच्या हातात. मायावर तुम्ही एक गोष्ट सांगच नाही. इस्टोलना नवजन्माचा जर कचरा गुती गया आयराणी करत ना, मी तुम्हाला आजकालचा नाहीये. मी श्रीपाद माऊलींचा रामदास माऊलींचा 92चा आहे. मी 92 9/12/92चा पोरे आहे मी. हा, तुम्ही मला मी 93 सालामध्ये छपू नानांचे जे जावई आहेत शिवाजी माऊली आणि त्यांच्या माध्यमातून या बाबांच्या बिभीषण बाबांच्या सोनारपाड्यामध्ये आलतो. व्यासपीठावरून मी तिथपर्यंत गेलतो विमान बघायला. माझ्या जळगावला पाखरा एवढं विमान दिसतं, इथं एवढं मोठं विमान दिसतं. 93 सालाची गोष्ट आहे. आयराणी भाषा तुम्हाला बोलता येते पण कळते. मायाओ म्हणे अभिमान आहे माझ्या आयराणी भाषेचा. इस्टॉल वौडे इस्टॉलच्या नवचल मजा जर कचरा कुती गया, सत्यनारायण मांडा जो जेल का पिन मारवाल पाहिजे तुमच्याकडे काय पद्धत. एवढं माझं फुटलेलं गेलं का वाया. अथवा पितरांची व्रते वाहती जयाची आचित्ते जीवित सरळ या दयाते पितृत्वावरी. तुम्ही जर देवी देवतांचं करत असाल देवी देवतांपर्यंत जाणार, भूतांचं करत असाल भूतांपर्यंत जाणार, वाढ वडिलांचं करत असाल वाढ वडिलांपर्यंत जाणार. परंतु अर्जुना तुम्ही जर माझं करत असाल तर माझ्यापर्यंतच येईल. मार्ग खरा आहे अभंगाची. गीतार्थाची थोरवी स्वये शंभुविवरी प्रत्यक्ष भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. एखाद्या खाताडाला नाही कळलं चालेल, शिकण्या माणसाला कळावं. कळलं दुसऱ्याला सांग. तुझ्या बापाची मक्तेदारी नाही का सांगत नाही. या गीतार्थाची थोरवी तुम्ही काय करताय म्हणलं. इथं नको भरल्या बाजारात कथा येत नावडे पांढरी नाथा.
घरातली तिजोरी मागच्या घरात असते का उसरीत असते? खरं बोला, कारण माय म्हणी नाही. मागच्या घरात तिजोरी असते आणि कांद्याचं शिंक कुठं असतं? ओझरीत असतं. कांदे तिजोरी ठेवा आणि पैसे त्या कांद्याच्या शिंक्यामध्ये ठेवा. महिन्याला तुम्ही पगार घेताय 7 तारखेला. पगार घरी आणल्यानंतर बायकोने म्हणता ओट्यावर ये पैसे मोजून दे. नवरा बायको पायरीवर पासून लांब पाय करतात, ते पैसे मोजतात का 500च्या एवढ्या, 100च्या एवढ्या, 50च्या एवढ्या? वारे डोकेबाज, पैसे कुठं मोजायचे असतात? डोकं आहे का नाही? डोकं सांगणाऱ्याला डोकं नाही. मला मी महाराज आहे, मी तुमचा गुरु, पडा माझा पाया. गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्य नदीला माझं धरी. गुरुही बोगत आहे, शिष्यही बोगत. शब्द घडतात का? पैसे कुठं मोजायचे असतात? नाही ओट्यावर बसून लोक आबरूदार म्हणतील. कुठं मोजतात पैसे? कुठं मोजतात? माणसं भाकरी खातात का दगड खातात? कीर्तनकार महाराजा सगळं पैसे कुठं मोजतात? नाही, रस्त्यानं चालता चालता. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी चली, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी चली, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी चली, अनाड़ी दुनिया भजन बिना. इथं नको, इथं नको. कुठं? शिर सिंधूच्या परिसरी. तुम्ही बोलायला लावता, नाव ठेवणाऱ्याला बोलतो मी मंत्री व्हायला पाहिजे. आता हे धर्मशास्त्र आहे का वरण भात खायची पत्तरवाडी येईल? नाकवाल्या हो, हे शास्त्र आहे का वरण भात खायची पत्तरवाडी? फावड्यानं पैसे ओढतात ना, का नाही ओढत? नाही ओढत. फावड्यानं पैसे ओढले जातात. काय सांगते हे शास्त्र? काय सांगत? बाजारात नको. काय सांगत शास्त्र? काही बी सांगत, काही बी. जसं आहे तसं. किती महाराज सांगतात जसं आहे तसं. अर्ध लोक ले पुरा तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही इकडे आला. मला इलेक्शन लढवायचं नाही, मला इलेक्शन लढवायचं नाही. मला इलेक्शन लढवायचं नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. बघा, बाजारात नाही. बायको कोणाची आहे? तुम्ही मला बोलायला होता. बायको कोणाची आहे? माझी. आई कोणाची आहे? माझी. बहीण कोणाची आहे? तुम्हाला शब्द सुचायला पाहिजे म्हणून बोलतो मी. परत माझं तोंड बघ का म्हणून बोलतो मी. आबरूदार माणसं लगेच रेंज मध्ये येतात. बिना आबरूचे काय नाही, त्यांचं सांगायचं असतं, आपलं ऐकायचं नसतं. जय जय. तुझ्या बापाची ठेव नाही, तू फक्त ऐकूच नको. काय बोलत होतो मी? काहीच बोलत होतो. हा, बायको माझी, बहीण, मुलगी, वडील, आई, घरातलं स्नानगृह. आंघोळीला कोण जाते? मी जाते. आंघोळ झाल्यानंतर तू टावेल लावून काय येतो? पिना डोक्याचा लाज वाटायला पाहिजे. कीर्तनामध्ये आम्हाला हे सांगायला लावता काय? तुम्हीच प्रसंग आणताय, तुम्हीच आमचं रक्त पिताय. धनराजा तेथील प्रमाण नेनवे भेदाशी ते या जीव जंतूंशी केली. विचारा एखाद्या महाराजाला, विचारा नाही एखाद्या महाराजाले. फुकट नका विचारू. 10,000 रुपये द्या. माझा श्रीपाद महाराज कोणाचा मिंदा नाही.
विचारा एखाद्या महाराजाला 10,000 रुपये व्याजानं काढा त्याच्या खिशात घाला, त्याला म्हणा मला तिथपर्यंत ने, खुशाल त्याची माळ घाला, आमची थोबाडही बघायला येऊ नका, माझा भाजीपाला नाहीये सडून जाईल, माझ्याकडे तर 24 कॅरेटचं सोनं आहे मित्र. भाग्यवान आहे तुम्ही, निदान निदान हे शब्द तुम्हाला आज ऐकायला मिळतात. स्नानगृह तुमचं, घर तुमचं, लेकरी बाडी तुमची, आईबाप तुमचे, प्रेम भाची तुमची, तुमचं सगळं काही स्नान झाल्यानंतर कपडा आडवा लावून काय येतात रे? नागवा काय येत नाही. धनराजा भारत देशाची, हिंदुस्थान देशाची पवित्र संस्कृती आहे. नागडा आल्यानंतर लोक दगड घालतील, असू दे माझी बायको, असं नाही चालत. अरे 3 पाच किड्या माकुड्यांचं हे फालकून झाकण्याची व्यवस्था माझ्या हिंदुस्थान मध्ये आहे. भगवंताचं पवित्र नाम काय वाटेवर पडलेलं आहे काय? उघडा मंत्र झाला तू इकडे येतो. अरे गुरु विन ज्ञान कळेना, आपल्याला बाजार सिंधूच्या परिसरी अरे भाऊ का जगू दादा, जगू दादा सांगतात का त्यांच्या बाबाचा माल आहे. ज्ञानेश्वरी पाठ होऊन सुद्धा सांगितलं जात नाही, या पोटावर लागलेले माणसं आता राहिलं नाही असं म्हणतात. तू बराच जिवंत राहिलं नाही म्हणाला, आता राहिलं नाही म्हणतात. मग तू ओव्या तयार करणे, तुझ्या ओव्या समाजाला सांग, ज्ञानोबाची ओवी सांगू नकोस. माझा आव्हान आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याच्या नावावर उड्या त्याच्या नागपुड्यांमध्ये काढ्या. काय म्हणतात माझ्या जगदीश दादा? शिर सिंधूच्या परिसरी, शिर म्हणजे पाणी, सिंधू म्हणजे नदी, काही वेगळं काही आहे? अरे सोपं तुम्हाला कळत नाही. बायकोच्या बहिणीची कशी भाषा करते? शिर सिंधूच्या परिसरी, शक्तीच्या कर्ण कुवरी, नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे महादेव बाबा या विश्वाला अधिष्ठान लाभलं. कधी लाभलं? अनादी का तारीख तेल खाला चाले. महादेव बाबा हे जे अधिष्ठान आहे या जगाला केव्हा लाभलं? तारीख आहे काय त्याला? तारीख आहे काय त्याला? खरं बोला बरं, खरानी माय मरी गईणार आहे. महादेव बाबाचं जे अधिष्ठान आहे, महादेव बाबा नावाचं अधिष्ठान या जगाला केव्हा लाभलं? काय वार होता? काय तारीख होती? कोणत्या तिथीला, कोणत्या प्रहराला लाभलं? त्याला प्रहर नाही, त्याला तारीख नाही, ती गोष्ट अनादी आहे. बस एवढा शब्द आहे. महादेव बाबाचं अधिष्ठान लाभायला या ब्रह्मांडाला एकच शब्द लागू आहे, अनादी. या बाकीच्या भानगडी नंतर आल्या, कृत्रेता द्वापार कली ह्या नंतर आल्या. पार्वती मायनं ज्या वेळेला विचारलं ते म्हणतात इथं नको. काय चुकीचं आहे काय? शिर सिंधूच्या परिसरी, आणि महादेव बाबांना त्या ठिकाणी नेलं. काय सांगितलं? काही नाही सांगितलं. उपाधीचं सांगितलं का देवाचं सांगितलं? अरे मराठी शब्द हे लागायला पाहिजे ना. देवाचं सांगितलं का उपाधीचं सांगितलं? काय सांगितलं नेमकं? देवाचं सांगितलं ना. काय सांगितलं? उपाधीचं सांगितलं असं वाचन वर्णन करता येतं. देवाचं सांगितलं वाचा, त्या ठिकाणी कुंठित होते. काय मच्छिंद्रनाथानं ऐकलं. गीता ज्ञान विख्यात पुस्तक नाही, गीता ज्ञान विख्यात. गीता ज्ञान आहे, गीता काय आहे? पुस्तक आहे. डोकं चालावं ना. गीता ज्ञान विख्यात सर्व वाङ्मयांचे मती. पुढे काय? काहीच नाही. आहे का? नशिबात आहे.
तुमचं भाग्य चांगलं. या मंडपामध्ये जेवढे आले तुमचं भाग्य चांगलं. आम्ही दैवाचे दैवाचे ऊर्ध्वमुखी आडवी ऊर्ध्वमुखी आडवीला गणगोड्या ऊर्ध्वमुखी आडविला अरूप जागविला. आहेत का शब्द आहेत का नाही आहेत? राहिले नसते तर मर्डर केला असता माझा. चढल्या स्टँडवर उतरल्याबरोबर आला रे ठेवलं नसते ना. तुम्ही काही करा, उद्धाराचंही एक साधन आहे, दुसरं साधन नाही. अभंगाची तिसरी ओळ. थोडक्यात सांगतो मी, लवकर सांगतो. संतांनी खूप चांगलं काम केलं. आम्ही फक्त कीजय करण्यापुरते आहोत. संतांनी मोलाचं काम केलेलं आहे. तपे विना दैवत दिसल्या विना प्राप्त. प्रत्येक माणसाला आयुष्य आहे या कालाच्या ओघामध्ये 100 वर्षाचं. श्रीपाद महाराजांच्या, रामदास बाबांच्या अवतार कार्यामुळं हे शब्द तुम्हाला आज ऐकायला मिळतात. नाही तर पैसे देऊन तुम्हाला ऐकायला नाही मिळायचे. मित्र, डोक्यात काही कीड असेल काढून टाका. अरे आज आम्ही आहोत, उद्या नसू, पण या जगामध्ये मी एंजिओप्लास्टी झालेला पेशंट आहे. पण वाचवले श्रीपाद महाराजांनी, रामदास महाराजांनी. जेवढे दिवस या जगामध्ये आहे, जरा ऐका. मी काम करणार, शेवटच्या श्वासापर्यंत करणार. माझी कॅसेट बदल होणार नाही. तुम्ही अनुमोदन द्या नका देऊ. मी 3.5री शिकलेला माणूस आहे. माझी कॅसेट बदलणार नाही. आणि ज्या दिवसाला मला खूप बुद्धी सुचीन त्या दिवसाला मी कुठेतरी विहिरीत उडी टाकेन. मला वाईट म्हणा, मला मूर्ख म्हणा, आदर करा नका करू, नाक तोंड पिडा, काही करा, माझ्यामध्ये काही बदल होणार नाही. माझ्या दुकानीमध्ये या मालाच्या व्यतिरिक्त दुसरा माल नाही. पश्म दंड न लगे काठी आणि तीर्थाटी भ्रमण. आता ऐका, थोडक्यात सांगतो. कालाच्या ओघामध्ये, कलियुगाच्या शेवटच्या टोकाला प्रत्येक माणसाला आयुष्य आहे 100 वर्षाचं. पुरावा आहे त्याला अल्प आयुष्य मानव देह पूर्ण ओढवाचा म्हणजे कळेल. आणि आता सगळं म्हणजे भेसड असल्यामुळं माणसाला, आणि माणूस हा विषय लंपट झाला, जिंदगी कमी झाली त्याची. जास्तीत जास्त कुठून 60-70 वर्ष माणूस राहतो. कुठल्या तरी रोगानं त्याला पछाडलेला आहे. तर प्रतिकार शक्ती त्याची तागडी राहिली नाही, कमी झाली. कारण त्याला आता बोलायचंच नाही. तर लय कमी आयुष्य आहे म्हणतो. आणि कमी आयुष्याच्या या वेळामध्ये आपल्याला जलद गतीने आपला उद्धार करून घ्यायचा आहे. माकडांचा उद्धार झाला, दगडांचा उद्धार झाला. आपण एवढे निपत्तर दर्जाचे नाहीयेत. जीवनामध्ये संप्रदाय असावा आणि गुरु खानदानी मिळावा. गोष्टी
तर बघा थोड्या दिवसामध्ये उद्धाराचं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. तुम्हाला एक ओढ सांगतो मी. जवळी या सदा जग जीवन अरे का ढुंडाळ शिवन एकाग्र कर मन तेने होईल समाधान. श्रीपाद महाराज की देव जवळी अंतरी, देव जवळी अंतरी, देव जवळी अंतरी, देव जवळी अंतरी, देव जवळी जवळी या सदा जगत जीवन बोलून गेलो का? आता दुसरी कारण मेंदू लागतो कीर्तन समजायला ते करायला. म्हणजे बोलून गेलो मी. काय बोलून गेलो? दररोज एक बोलतो पण ध्यानात काही राहत नाही म्हणून तुम्ही बार बार बोलवता. अरे धनराजा तू दररोज हेच बोलतो पण कवडीच ध्यानात राहत नाही म्हणून वर्ष ढकल्यानंतर बोलवच. जवळी या सदा सगळ्यांना बोला. जवळी या सदा जगत जीवन, जवळी या सदा जगत जीवन, का व्यर्थ ढुंडाळ शिवन, का व्यर्थ ढुंडाळ शिवन, एकाग्र कर मन होईल त्याने समाधान, एकाग्र कर मन होईल त्याने समाधान. जीव दगडाची काय करशी सेवा, जीव दगडाची काय करशील सेवा, ओ तुझं निदैव देईल काय, ओ तुझं निदैव देईल काय. पुन्हा याने बोलू नका रे. म्हणजे संत निंदा करतात असं म्हणायचं का तुम्हाला? भस्म दंड न लगे काठी तीर्थ आठी भ्रमण संत निंदा करतात का? आणि जे संत निंदा करतात ते संत असतात का? ते माझ्यासारखे ज्वारी बाजरीतले हुआ असतात. हे तुम्हाला कळत नाही का? संत निंदा करतात का? का तुमच्या भल्याचं सांगतात रे? माय म्हणती लेकराला उन्हात नको मरू कार्ट्या, मेला कसा नाहीस म्हणजे माय मारायला निघते का? याच्या डोक्यात बसावं. कालाचं वग वाढलं आयुष्य नाही. पायाला ठेस लागल्याबरोबर माणूस मरतो. छातीमध्ये डाव्या बाजूला कड आल्याबरोबर माग संडास पुढे उलटी. चांगला उपाय शोधला ना संतांनी. निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझं निदैव देईल काय. आमचे विदर्भ देशातले गाडगे बाबा म्हणतात तुमच्या देवावर कुत्र मुतलं तरी हाड म्हणत नाही. शिळे तांब्याचे बाहुले,
निघून जातो. मला आठवण करून द्या, आबरूदार माणसाला शब्द लागतात. ज्ञानोबाचं मत हे सुद्धा घरी माता पितरा, घरी माता पितरा, थड पोली नाही संसारा, यार विश्वभरी आतरा मूर्ख जायचा. जवळच्याला पाठ करतो, लांबवरच्याची आशा बाळगतो. मोक्ष देऊनी उदार, गोपाल कुमारी मोक्ष देऊन उदार, काशी होय किर, परी वेचावे लागे शरीर. तिथं मरण आलं तर ठीक, ते सुद्धा सहज यायला पाहिजे. आम्ही जिथं डोकं लावलं का नाही, कुठं लावलं आम्ही डोकं. माझ्या काही बापाचं जात नाही, खुशाल ट्रिपा भरा. माझ्या बापाचं जात नाही, चांगली गोष्ट आहे. पण मला असं म्हणायचं, तिथं मरण आलं तर ठीक. ज्ञानेश्वर माऊली, तुम्ही मनाशे हो म्हणून तुम्हाला सांगच मी, तिथं मरण आलं तर ठीक, नाही तर येलपाटाच. कळलं ना मी काय बोललो ते? आणि ते मरण त्याची झाडाला फाशी देऊन नाही. नाही 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 नाही, सहजासहजी योगायोग. म्हणजे विश्वेश्वराच्या मनी आलं तस, आलं तर ठीक, नाही आलं तर येलपाटाच आहे का नाही, का खाटणी लागलं. परत बोलू का? मोक्ष देऊन उदार, बरोबर, चांगली गोष्ट आहे. उदार आहे का नको मोक्ष द्यायला, पण परिवेचा वेळा जे शरीर तयार आहे. मरण आलं तर ठीक, फाशी घेऊन नाही, गंगेत उडी आणून नाही, येलपाटाच आहे ना. ऐका रे संतांचं ऐका, चांगल्या गुरुला शरण जा. गुरु आपल्याला काहीतरी सबूत देतो आणि त्या सबूतला जीव लावा. तो सबूत जो आहे गुरुने दिलेला, काना वचनाची या भेटी, शिष्याचा कान पुढचं वचन. वचन म्हणजे तो शब्द आहे, आणि तो शब्द साधकासाठी, शिष्यासाठी देव. म्हणे पहा शब्द हाचे देव, शब्दाचे गौरव पूजा करू. आई आपल्याला वाढून देते, कसं आपण चाटून पुसून खातो, तसं गुरुने दिलेला शब्द साधकांनी चाटून पुसून खावा. आज ना उद्या नक्की परिणाम होईल. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. आणि खऱ्या मार्गाला, खऱ्या तत्वाला जर तुम्ही पाठमोरा झाला, तुका म्हणे आड काठी नये भेटे देवाची. बोलता बोलता बराच वेळ गेला, सज्जनांच्या योगाने येणं झालं. अभंगाला अनुसरून 1-1.5 तास बोललो. काही चुकीचं असेल लेकराच्या नात्यानं मला माफ करा. मी खूप दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो मायबाप हो, परंतु त्याला विलास नाही, प्रकृतीचा गुणधर्म असल्यामुळं मी खूप काही शब्द टाळण्याचा प्रयत्न करतो आणि अजूनही प्रयत्न करत राहील. फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या. तर चांगलं असेल या गोष्टीचा जरी यूज करा, संतांचं असेल, संत साहित्यातलं असेल, आणि संत साहित्याला सोडून काही चुकीचं बोललो गेलं असेल
प्रकृतीचा गुणधर्म सोडून जागेवर सोडून द्या. करवेले तैसे केले कटकट, वाकले का नीट देव झाले. काही बुडीलो विनोदी मायबाप तुमच्या पुढे, सलगेचे लाडे पोडे मज क्षमा करावी. वेडे वापुडे बोल बालकाची, तरी ते नवल मायबाप. जाता जाता कंठी गिरवा थोडसे व्रत करायका, जसे मनवा हरीचे दास तुका म्हणी आवडे देवाचे ऐका तो प्रकार. नामाचा उच्चार कधी कधी, थोडशी माळ गळा. म्हणजे तुमची आणि माझी मालिका एकच आहे. अंगात येणं कसं काय म्हणतात? डोकं आहे का डोकं? तरुण म्हणतात आजपा जपले उलट नामाचा उच्चार रात्रंदिवस. थोडशी माळ गळा गोपे चंदन चिडा. माया पुन्हा कडे चिंध्या बांधल्यानंतर पायना हलस का लगीन करणं पडत? अरे माल मोटर भर तरी चिंध्या अंगावर उपसून घेतल्या नाही, गुद मरून गेल्यानं मग बोला. लगीनच करावं लागतं. निवड लगीन करून सुद्धा जमत नाही. नवऱ्याचा नावाचा एवढा कुंकुला असतो, नवऱ्याला आयुष्य वाढावा म्हणून एवढा भांग भरते, आकर बांगड्या पेनते, इथपर्यंत लोम पडतं ते काड्या मनींचं ते सोन्याचं एवढं पोचत असतं, इथपर्यंत लोम पडतं ते नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र. बाबा 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 नखरा. पंढरपूरच्या वाटेवर बघा नखरा. कोड्याचा बैल तरी कमी नखऱ्यात असं, एवढ्या नखऱ्यात मी पुआ. हा एवढा टिकोबा, एवढं मंगळसूत्र, हातभर पांगड्या. आबा बाबा बाबा सौभाग्याचं लेणं अगदी नटून फटून. आणि कुठं राहते? नवऱ्याकडे का माहेरी? माहेरी राहणं बरोबर आहे का नांदणं बरोबर आहे? तो पोऱ्या राहिला त्याच्या गावी आणि ही माय राहिली माहेरी. आणि फोटोला उत्पत्ती वाढ. तो गेला लग्न झाल्यानंतर 2 महिन्यांनी कवा तरी गेला. 2-3 दिवस राहिला. बायकोला म्हणतो चल की आता. ती म्हणते इकडे या, तुम्हाला दाखवतो. सोन्याच्या फ्रेम मध्ये प्रतिमा तयार केली. खरं बोलतो बरं मी. सोन्यात पैशावाल्याची लेख होती, ती देखणी होती अगदी रुबाबदार, पिक्चर मधली हिरोनी सारखी. सोन्याच्या फ्रेम मध्ये नटवलेला फोटो मस्त. 100 रुपयाचा उत्पत्तीचा पुढा, 25 रुपया किमतीची एकच उत्पत्ती. बघा म्हटला दिवसाचा 3दा ओवाळते. ही घंटी आणली, आरती करते, संतांची या माथा चरणावरील. मी इतकीच बरी आहे आणि काही येत नाही. आता त्याच्या बापानं लगीन केलंय. तुला माहेरी राहण्यासाठी का वंशाला दिवा असावा म्हणून? त्या पोऱ्याच्या बापाने मला बोलायला नका लावू. कीर्तन सुटलं माझं, मला आठवण आली म्हणून मी बोलून जातो. पुन्हा माझं तोंड बघ्या नका. त्या पोऱ्याच्या बापानं व्याजानं पैसे काढून लग्न केलंय पोऱ्याचं. वंशाला दिवा लागावा म्हणून लगीन केलं का नाही? का तुला माहेरी राहिला? उसाच्या शेजारी एरंडाचे झाड परी काय चिपाड गोड होती. नाही येड्या, पंढरपुराला देवाच्या कमरेला येडा मारून बसला तरी उद्धार नाही व्हायचा. नाही 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 नाही. एरंड कधी ऊस होत नाही. लागू दे रे, लागू दे जरा. तुला नांदावाच लागेल. तुका म्हणे मग नय वृत्ती वरी आणि सुखाच्या शेजारी पाहुडलो. हा चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुडलीचे धल्या देत. अपाद कंचुकीत रोमांच आले पोटातून या उल्हासता. रंगी गाता पै नाचता अंतरी द्रव झाला चित्ता. ती अवस्था बाह्य दिशे अंतरी सुखाची झाली जोडी. बाहेर रोमांच उभिली गुडी. आत्मानुभव आत्मानुभव आत्मानुभव. अंडरलाईन सुखाची गोडी नाही रोकडी फराय. परमात्म्याशी आलिंगन त्याने अनिवार्य स्पंदन. रोमांचित रुदन सप्रेम पूर्ण हुसासुनी. बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा. ममता म्हातारी भरून गेली तेव्हा. भक्ती पैन धावून आली गावा. झाली संध्या संध्या माझा गेला. उदारीच आहे का रोखीच आहे? अरे भाग्यवाने तुम्ही इकडे आला. क्रांतीपासून हिरतले गुरुवाक्यानी झालेली सेवा समाप्त करतो. सूचना आहे.